नमस्कार. ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे त्यांच्यासाठी खास आपण आज योगासने आणि काही प्राणायाम पाहणार आहोत. आपण सुरुवात करूयात योगासने शिकण्यासाठी. सगळ्यात पहिला आसन मी ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे त्यांच्यासाठी सुचवेन ते म्हणजे अर्धहलासन. माठीवरती झोपून दोन्ही पाय आपण सरळ असे वरती उचलू शकतो. पाय अगदी चांगल्याप्रमाणे स्ट्रेच करा. या आसनामध्ये जास्तीत जास्त रक्त हे खालच्या दिशेला ओढलं जातं आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनचा स्पीड आहे, वेग तो सुधारतो. महत्त्वाचं काय आहे, आपल्या हृदयाला आराम मिळाला पाहिजे आणि हा आराम योगासनातून मिळतो. कारण BP म्हणजे आपल्या हृदयाला जो ब्लड फेकण्यासाठी, शरीराकडे पसरवण्यासाठी जी स्ट्रेंथ वापरावी लागते, तर ती स्ट्रेंथ म्हणजे ब्लड प्रेशर. आणि ही स्ट्रेंथ जेव्हा जास्त वापरावी लागते तेव्हा ब्लड प्रेशरचा त्रास होत असतो. तर ही स्ट्रेंथ कमी वापरायला लागावी यासाठी आपल्याला सर्क्युलेशन सुधारायला पाहिजे हृदयाच्या दिशेने, आणि त्यासाठी आपण आता अर्धहलासन पाहिलं. आणि दुसरं आपण हा स्ट्रेच पाहतोय, हे आसन आहे जानुशिरासन. या दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना पकडा. हे आसन दोन्ही बाजूला करा. दोन्ही बाजूला 2-2 मिनिट या आसनामध्ये स्थिर राहा. आता पुढचं आसन आपण पाहूया, अधोमुख श्वानासन. या आसनामध्ये पहिले वज्रासनात बसायचे. इथून दोन्ही हात असे ठेवायचे, दोन्ही पाय सरळ करायचे. गुडघ्यातून पाय सरळ केल्यानंतर डोकं शक्य तितकं आतमध्ये खेचायचं. हे आहे अधोमुख श्वानासन. प्रत्येक आसन आता आपण जे करतोय ना, या आसनामध्ये आपल्या हृदयाला आराम मिळतोय आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारणारी ही योगासने आपण जास्तीत जास्त सरावात आणायची आहे. पुढचं आसन आता आपण पाहूयात, कोणासन आणि पदहस्तासन. उभे राहू. पहिले पाय जोडायचे, त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना असं वाकायचं. हेही आसन दोन्ही बाजूला आपण करायचं आहे आणि साधारण 1.5 ते 2 मिनिटे आपण या आसन स्थितीमध्ये थांबू शकतो. खरं तर सर्वच आसनं आपण या ब्लड प्रेशर असेल तरीही करू शकतो, पण प्रत्येक आसनामध्ये थोडासा कमी वेळ आपण होल्ड केला पाहिजे. कारण हृदयाकडे जेव्हा रक्तप्रवाह वाढतो तेव्हा त्याचा आघातही होऊ नये, रक्ताचा प्रेशर वाढू नये याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला कमीत कमी वेळ होल्ड करण्याचा प्रॅक्टिस किंवा सराव तो सुरू ठेवा. आता आपण पुढचं आसन पाहूयात, पदहस्तासन. या आसनात पाय जोडायचेत, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना खाली वाकायचं. मी या सर्व आसनांची अंतिम स्थिती तुम्हाला दाखवते, पण तुम्ही सरावात आणताना जर लवचिकता कमी असेल तर थोडंसं कमी स्ट्रेच दिला तरी काही हरकत नाही. आपल्याला झेपेल तितकाच आणि आपली लवचिकता जितकी आहे तितकाच स्ट्रेच आपण दिला पाहिजे. तर मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं आहे ना, तर BP ज्यांना असतो त्यांचं वेट ऑलरेडी वाढलेलं असतं आणि वजन जेव्हा वाढतं तेव्हा असे ब्लड प्रेशरसारखे अनेक त्रास वाढत जातात. म्हणून ब्लड प्रेशरच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला वजनाचा विचार केलाच पाहिजे. आणि वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही धावण्याची एक्सरसाइज करता येणार नाही, कारण ब्लड प्रेशर हाय आहे. आणि म्हणूनच ही योगासने आणि वॉकिंग करायला पाहिजे. साधारणतः रोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास जरी वॉक केलात तरीही वजन कमी व्हायला मदत होईल. आणि त्यासोबत ही योगासने सुद्धा करायची आहेत. मी सजेस्ट करेन की सकाळी ही योगासने करा आणि संध्याकाळी सुद्धा रिपीट केलं तरी उत्तम होईल. पण तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर दिवसभरातून एकदा तरी अर्धा-पाऊण तासासाठी ही योगासने आणि वॉकिंग करायलाच पाहिजे. आता पुढचं आसन आपण पाहूयात, पोटावर झोपून भुजंगासन. दोन्ही हात छातीजवळ घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना हात सरळ करा. यात मान मागे घ्या. आता पुढचं आसन पाहूयात, विलोमासन. या आसनामध्ये थोडंसं आपण मागे फोर्सफुली जायचं आहे आणि मग कमरेला पकडायचं आहे. हलकासा जर्क द्या असा, जेणे कंबर उचलली जाईल आणि मग पटकन पकडा. पकडल्यानंतर पाय सरळ करा.
इथूनच मी आणखीन एक योगासन सांगते, जठर परिवर्तनासन. पोटाच्या भागाला पीळ दिलेला आहे आणि म्हणूनच हृदयाकडे जे रक्त परत येत असतं, रक्तामध्ये पूर्ण शरीरात पूर्ण रक्ताभिसरण होत असताना हृदयाकडे परत येणारं रक्त हे चांगल्या प्रमाणे येतं आणि मग हे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे हृदयाला परत जास्त कष्ट घ्यावे लागत नाही हार्ट पंप करण्यासाठी. त्यामुळे अशी योगासने ज्यात स्ट्रेच मिळतो ही योगासने आपण करायला हवीत. अजून एक योगासन दाखवते, उपविष्ट कोणासन. या आसनात दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी आपण पायांच्या बोटांना पकडायचं. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना आपल्याला जमेल तेवढं खाली वाकायचं. हृदयाला हे रक्त फेकण्यासाठी एवढा जोर का लावावा लागतो? कारण ही तर एक नैसर्गिक क्रिया आहे. हार्ट पंपिंग तर होतच असतं, पण हे रक्त जेव्हा जड होतं आणि दूषित होतं तेव्हा हृदयाला जास्त जोर लावावा लागतो पंप करण्यासाठी आणि शरीराला रक्त देण्यासाठी. आता हे रक्त जड का होतं आणि आपल्याकडे मुळात मग मूळ सुधारण्यासाठी पर्याय काय आहे? तर रक्त शुद्ध करणं हाच पर्याय. आणि आता बघा, आपल्या शरीरामध्ये जी घाण साठलेली असते ना, ती घाणच या रक्तामध्ये मिसळत असते आणि म्हणून रक्त हे दूषित होत असतं. आणि असं रक्त हे आपल्या हृदयासाठी घातक असतं आणि म्हणून ब्लड प्रेशरचा त्रास होत असतो. आपल्या घरात सिंटॅक्सची टाकी असते बघा, तर त्या टाकीमध्ये फक्त पाणीच फ्लो होत असतं, पण तरीसुद्धा काही महिन्यांच्या अंतराने आपल्याला ती टाकी धुवावी लागते. आपण आपले जे इंटेस्टाईन्स आहेत त्याच्यामधून किती वेगवेगळ्या प्रकारचे अन्नाचे प्रकार पुढे जात असतात आणि त्याचं पचन होत असतं. मग तिथे किती अन्नाचे वेगवेगळे घटक साठून राहिले असतील आणि असं जेव्हा मळ साठून राहतो तेव्हा रक्तवाहिन्या तर शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. तर या रक्तवाहिन्यांमध्ये ही घाण उतरते आणि म्हणून रक्त दूषित होतं आणि असं दोष असलेलं रक्त आपल्या हृदयाला जेव्हा मिळतं तेव्हा ब्लड प्रेशरचा त्रास होतो आणि रक्त जड होतं. मग रक्ताला शुद्ध करण्यासाठी आपण पालेभाज्यांच्या रसाचं सेवन करू शकतो, तुळशीचा रस घेऊ शकतो, नारळाचं पाणी पिऊ शकतो. अनेक प्रकारच्या पालेभाज्या आहेत, पालकचा आपण ज्यूस करून पिऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करावा. जितकं होईल तितकं घरातलंच अन्नाचं आपण सेवन करायला पाहिजे. कारण जेव्हा बाहेरचं अन्न घेतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पायसेस असतात आणि असं तिखट आणि असं अन्न पचायला जड असतं. आधीच न पचलेल्या घाणीमुळे हे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. मग त्याच्यात आपण अजून ही घाण साठवत जातो, तसं ब्लड प्रेशरचा त्रास वाढत जातो. आणि असं त्रास असताना आपण हृदयाला काय करतो? एक गोळी सकाळी आणि संध्याकाळी काही औषधं, असं औषधांनी आपण हृदयाला फक्त जसं आहे तिथे गप्प बसायला सांगतो. पण हृदयाला उत्तम आरोग्य लाभावं यासाठी मुळातून आपल्याला आहार आणि व्यायाम इथूनच सुधारणा करणं आवश्यक आहे. तसंच मिठाचं प्रमाण जरा आपण कमी करायला पाहिजे. कारण मीठ आपल्या शरीरामध्ये पाण्याला साठवून ठेवतं आणि पाणी युरिनद्वारे बाहेर जात नाही. तर हे पाणी जास्तीत जास्त साठून राहिल्यामुळे आपल्या रक्ताद्वारे ते वॉल्स असतात, आपले रक्तवाहिन्यांच्या आतल्या वॉल्स, तिथे पटापट फेकलं जात असतं. त्यामुळे वॉल डॅमेज होतात आणि हे डॅमेज झालेल्या वॉलच्या ठिकाणी प्लाक जमा होतात, म्हणजे कोलेस्ट्रॉल. आणि हे जमा झालं की पुन्हा रक्त हृदयाकडे येणं हे थांबतं आणि हृदयाकडे रक्त जर पोचलं नाही तर हार्ट स्ट्रोक येऊ शकतो. म्हणजे एवढंसं कारण असतं. साधं मीठसुद्धा कारणीभूत असू शकतं कार्डियक अटॅकसाठी. म्हणून आपण आहारावरती लक्ष द्यायला पाहिजे. तसंच असा आहार घ्या की जो घरात असेल आणि जो जिवंत आहार असेल. जिवंत आहार म्हणजे पालेभाज्या आहेत, फळं आहेत, सॅलेड्स आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे आपण अन्नाचे पदार्थ आणि चमचमीत आणि चांगले पदार्थ जे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत ते आपण घरी शिजवू शकतो. पण अशा वेळेस जेव्हा आपण बाहेरचे अन्नपदार्थ घेतो तेव्हा ते शरीराला सगळ्या बाजूने घातक असतं. म्हणून सगळ्यात पहिले मी सांगितलं वॉकिंग करा आणि तसंच दुसरं म्हणजे व्यायाम करा. आता अजून एक कारण असतं ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे पॅनक्रियाजमधून जो हॉर्मोन सिक्रीट होत असतो इन्सुलिन नावाचा, तो आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थ पचवण्याचं काम करत असतो. आणि हा अन्नपदार्थ पचला म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर हे शुगर म्हणजे ऊर्जेमध्ये झालं की मग आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते आणि शरीरातला प्रत्येक अवयव काम करत असतो.
अशा रीतीने खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. पण हा इन्सुलिनचा जो हॉर्मोन आहे तो पॅनक्रियाज सेक्रेट करत असतो आणि पॅनक्रियाजची एक वेळ ठरलेली असते. ती वेळ म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. नंतर जशी आपल्याला झोपेची गरज असते तसं आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांना आरामाची गरज असते. पण आपण काय करतो, रात्री 10-11 एवढ्या वाजता आपण जेव्हा जेवतो तेव्हा पॅनक्रियाजला पुढे परत इन्सुलिन सेक्रेट करावं लागतं आणि पुन्हा सकाळचा नाश्ता म्हणजे रेस्ट काही तासांसाठी सुद्धा पॅनक्रियाजला मिळत नाही. आणि ही रेस्ट जर मिळाली नाही तर पॅनक्रियाज इन्सुलिन सेक्रेटच करू शकणार नाही. आणि जरी सेक्रेट केलं तरी त्या इन्सुलिनमध्ये ताकद नसते कार्बोहायड्रेटला शुगरमध्ये रूपांतर करण्याची. 30, 35, 40 या वयापासून हळूहळू सर्व अवयवांचं कार्य मंदावत जात असतं आणि हे सर्व अवयवांमध्ये पॅनक्रियाज देखील येतो. पॅनक्रियाजचं जर कार्य मंदावलं तर इन्सुलिनचं प्रमाण सेक्रेट नीट होणार नाही आणि इन्सुलिनमध्ये ताकद नसणार कार्बोहायड्रेट्सला रूपांतरित करण्याची. आणि म्हणूनच आपण रात्री लेट जेवायचं नाही, शक्य आहे तितकं लवकर जेवा. आणि जर कधी उशीर होणार असेल तर रात्रीचं जेवण स्किप केलं तरी काही हरकत नाही, पण सूर्यास्ताच्या अगोदरच रात्रीचं जेवण घ्यायला पाहिजे आणि योग्य ती वेळ विश्रांती आपल्या सर्व अवयवांना दिली पाहिजे. जितकं होईल तितकं शांत राहा, कारण आपल्या हृदयाला शांततेची गरज आहे आणि ही हृदयाला मिळणारी शांतता फक्त मन देऊ शकतं. मन जर शांत असेल तर शरीरातले सर्व अवयव शांत असतील आणि त्यांना आरोग्य आणि आनंद मिळत राहील. तर मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण करा, प्राणायाम करा, योगासने करा, चालायला जा. असे सगळे व्यायाम प्रकार आपण करत राहिलो की शरीरातला प्रत्येक अवयव सुधारतो आणि ब्लड प्रेशरच नाही तर अनेक रोग शरीरातले नाहीसे होतात. आणि जे रोग आपल्याला पुढे उद्भवणार असतील ते तिथल्या तिथे नष्ट करण्याचं सामर्थ्य योगासनात आहे. आणि हे नष्ट करण्याचं सामर्थ्य हे औषधांमध्ये नाही आहे, कारण औषधं फक्त कंट्रोल करतात आणि योगासने मुळातून नाहीसे रोग करण्याचं काम करत असतात. तर अशी ही योगासने आपण रोज करायची आहेत आणि काही प्राणायाम आपण आता लगेच पाहूयात आणि मग तुम्ही हे सगळे योगासन आणि प्राणायाम सरावात घ्यायला सुरुवात करा. आपण पाहतोय अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामामध्ये पहिले सरळ बसायचं आणि उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि अनामिकेचा वापर करायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. अशी अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग करायची. दुसरा प्राणायाम पाहूयात, भ्रामरी प्राणायाम. या प्राणायामात दोन्ही हाताच्या बोटांनी डोळे बंद करून अंगठ्याने कान बंद करायचे. कान आणि डोळे घट्ट बंद झाल्यानंतर अनामिकेने नाकपुडी बंद करायची. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्या अर्ध्या बंद करा आणि श्वास सोडताना मकाराचा उच्चार करा. दोन्ही नाकपुड्या फक्त अर्ध्या दाबायच्या आहेत आणि श्वास घेतल्यानंतर दाबून हळूहळू श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार करायचा आहे आणि कान आणि डोळे घट्ट बंद करून ठेवायचे आहेत. आणि हे दोन्ही प्राणायाम कमीत कमी 5-5 मिनिट करायचे आहेत आणि प्रत्येक योगासन कमीत कमी मिनिटभर आपण थांबायचं आहे. अजून एक पुढचा प्राणायाम आपण पाहूया, शीतकारी प्राणायाम. सरळ बसून दात असे बंद करून जीभ आपण टाळायला लावायची. जीभ पूर्णपणे फिरवून वरती टाळायला लावली की दात बंद करा. त्यानंतर दातांच्या फटीतून आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तोंड बंद करायचं आणि मग घेतलेला श्वास आपण नाकपुड्यांवाटे सोडून द्यायचा आहे. पहिल्या 6-7 आवर्तनांमध्येच आपला घसा आणि छातीचा भाग थंड होतो आणि असं हळूहळू पोटाचा आणि डोक्याचा भागही थंड व्हायला लागतो. असं शरीराला आराम देणारे प्राणायाम आणि आरोग्य देणारी योगासने आपण नित्यनियमित करून ब्लड प्रेशरचा त्रास मुळासकट नाहीसा करायचा आहे आणि आपलं जीवन आनंदाने जगायचं आहे. धन्यवाद.